महाराजांचे मावळे बोलू नका, जय शिवराय बोलू नका, स्वतःला मराठी बोलून घेऊ नका. मी एवढंच सांगितलं. खूप लोक असे असतात की नवरात्रीचे 9 दिवस पूजा करतात आणि घरामध्ये बायकोला आणि मुलींना खास करून खूप तुच्छ लेखतात, खूप हीन पद्धतीने बघतात. तर तुमच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही इवन कुठल्या स्त्रीला जरी किती वाईट असू दे स्त्री, तुम्ही तिला हीन भावनेने बघताना त्यावेळी पण तुमचा शुक्र खराब होतो, हे लक्षात ठेवा. महाराजांचं उदाहरण घ्या. महाराजांना मी सतत महाराजांचं तुम्हाला सांगते, कारण खूप आता मी असं बघते महाराजांच्या नावावर टिळे लावतात, चंद्रकोर लावतात, महाराजांचे मावळे असल्याचा दावा करतात आणि कुठल्या मुलीकडे किंवा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप खराब असतो. कुठली वाईट स्त्री आली की तिच्यावर खूप फडफड नको ते गोष्टी बोलतात. महाराज आपले असे होते की त्यांच्या पुढे त्यांना भेट वस्तू म्हणून स्त्रिया दिलेल्या, तरी सुद्धा त्या प्रत्येक बाईकडे महाराजांनी आपली आई म्हणून बघितलं. त्या बाईला, प्रत्येक बाईला जी त्यांना भेट वस्तू म्हणून दिलेली, म्हणजे काही राजे भेट वस्तू म्हणजे त्या बायकांचं काय करायचं तुम्हाला सांगायची गरज नाही, पण आपले महाराज एकुलते एक महाराज असे होते की त्यांनी प्रत्येक बाईला आईप्रमाणे बघितलं, मातेप्रमाणे बघितलं आणि उलट तिचा साज शृंगार, तिची ओटी भरून तिला मान सन्मान दिलेला आहे. इतका प्युअर पुरुष बनता आलं पाहिजे, इतकं प्युअर पुरुष बनता आलं पाहिजे प्रत्येक पुरुषाला, की आपल्याला कितीही वाईट स्त्री असू दे, चरित्रहीन स्त्री असू दे, तरी सुद्धा तिच्याकडे बघताना आपला दृष्टिकोन प्युअर असला पाहिजे. कारण कुठल्या स्त्रीला किती घाणेरडे गलिच्छ, काही माणसं इतकी गलिच्छ असतात की माणसं, पुरुषच कशाला स्त्रिया पण घाणेरड्या कमेंट करायलाच बसलेले असतात. तर आपलं मन महाराजांप्रमाणे असलं पाहिजे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असलं पाहिजे. ठीक आहे, स्त्री असो पुरुष असो, आपलं मन महाराजांप्रमाणेच असेल तरच तुम्ही स्वतःला म्हणा की आम्ही महाराजांचे मावळे आहोत, आम्ही मराठी आहोत. नाहीतर स्वतःला मराठी बोलून घेऊ नका. मी एवढंच सांगेन. आणि महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि खरंच महाराजांबद्दल मी जे सांगितलं तसा भाव, तसा विचार तुमच्यामध्ये नक्की आहे का, हे पण मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, नाहीतर महाराजांचे मावळे बोलू नका, जय शिवराय बोलू नका. आणि जय शिवराय बोलायचं आहे तर स्वतःमध्ये शिवरायांचे विचार आत्मसात करा. ठीक आहे, आणि मगच पुढे जय शिवराय बोला. जय शिवराय.